आता तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना ह्या वाढत आहेत। महिला आयोगासंदर्भात रोहिणी खडसे यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाहीत, वाढत आहेत आणि रुपाली चाकणकर यांचं वाकयुद्ध रोहिणी खडसे संदर्भात सुरू आहे। ताई, काय नेमका प्रकार आहे? या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? थेट रोहिणी तुमच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे की तुमचे जे पीए आहेत हे यांचा माझ्याकडे आयोगा त्यांच्या पत्नीचं माझ्याकडे तक्रार आलेली आहे। या संदर्भात काय? आपण जर गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाच्या 32,000 केसेस पेंडिंग आहेत। अनेक महिलांना महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर देखील न्याय मिळायला दिरंगाई होताना आपण बघतो आहे। त्याची आत्ताचीच जर आपण केस बघितली तर वैष्णवीच्या हत्येसंदर्भातला जो काय आपण शून्यापासून जर या केस संदर्भात लक्ष दिलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिच्या आई वडिलांनी देखील महिला आयोगाकडे तक्रार केली होती आणि मयुरीने स्वतः देखील महिला आयोगाकडे तक्रार केली होती आणि ती तक्रारची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे। ती तक्रार जर तुम्ही वाचली तर त्या तक्रारमध्ये लिहिलेलं आहे की मयुरीच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणे यांनी मयुरीच्या अंगावर हात घातलाय आणि अशा सिव्हिअर ऑफेन्समध्ये रुपालीताईंकडनं त्या तक्रारीमध्ये समोपचाराने मिटवण्यात यावीचा आदेश देण्यात आला असं त्यांनी स्वतः मीडियाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे एवढी सिरियस घटना म्हणजे एखादा सासरा एखाद्या सुनेच्या अंगावर हात घालतो एवढी हिंमत त्यांची होते, ही समोपचाराने मिटवणारी घटना होती का? हाही प्रश्न त्यांना कोणीतरी विचारायला पाहिजे ना। जर उद्या उठून प्रत्येक सासऱ्याने हे करायचं ठरवलं तर महिलांनी न्याय कोणाला मागायचं? समोपचाराने ही घटना मिटू शकत नाही। ही लांछनास्पद घटना आहे महाराष्ट्रात की एखादा सासरा एखाद्या सुनेच्या अंगावर घालतो ना, हात घालायची हिंमत करत असेल ना तर त्याला त्याच वेळेस त्याच्या मुसक्या आवडायला हव्या होत्या। आणि त्याच वेळेस जर रुपालीताईंकडनं मयुरीच्या केसमध्ये तिच्या सासऱ्यांवर कारवाई झाली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती। हे आम्ही नाही, सगळी महाराष्ट्रातली जनता म्हणते। अशा दिरंगाईला आम्ही त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय? जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच। आणि ह्या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 2 पद आहेत। त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको आहेत, आम्हाला 24/7 फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ देणाऱ्या अध्यक्ष हव्या आहेत की ज्या पूर्ण वेळ 365 डेज 24/7 त्या महिलांना न्याय देऊ शकतील, महिलांचे प्रश्न समजून घेऊ शकतील आणि लवकरात लवकर महिलांच्या ज्या काही तक्रारी होतात त्या तक्रारी निवारण्यासाठी आम्हाला 24/7 वेळ देऊ शकणाऱ्या महिला आयोगाला अध्यक्ष हव्यात। ही आमची मागणी आणि तसं पत्र मी मुख्यमंत्री महोदयांना आजच पाठवलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्हाला पूर्ण वेळ महिला आयोगाला वेळ देऊ शकणारा अध्यक्ष मिळाव्यात ही आम्ही त्यामध्ये विनंती केली आहे। नाफ्टे पीए होते त्यांच्या संग नेमका प्रकार काय? त्यांनी जो विषय रुपालीताईंनी काल सांगितला तर तशी कुठली तक्रार झालेली आहे का हे मला माहिती नाही। मलाही कालच कळलंय, ती तक्रारीची मी कॉपी देखील मागितलेली आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जर त्या कॉपीमध्ये असं कुठे असतं की मी त्यांना धमकी दिल्याचा उल्लेख असता तर तशी एखादी नोटीस मलाही उद्यायला हवी होती ना। रुपालीताईंनी मला तशी नोटीस पाठवायला हवी होती। मी तर काय त्यांच्या पक्षाची पदाधिकारी नाहीये की त्यांनी मला पाठीशी घालावं, त्यांनी मला मदत करावी। अशी कुठली तरी नोटीस माझ्या नावाचा उल्लेख असताना साधी नोटीस तरी आली पाहिजे होती ना मला। तशी कुठलीही नोटीस मला आलेली नाहीये। आणि नवरा बायकोंच्या भांडणामध्ये जर तो माझ्याकडे नोकरीला होता म्हणून मी जबाबदार असेल तर वैष्णवीच्या केसमध्ये तो तुमचा जवळचा खंदा समर्थक होता, तुमच्या पक्षाचा पदाधिकारी होता, तुमच्या सोबतचे त्याचे फोटो आहेत, तुमचे पारिवारिक संबंध आहेत। सुनेत्रा वहिनींच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचं कार्यालय मुळशीचं त्यांच्याचकडे होतं, सगळा कारभार त्यांच्याकडूनच चालत होता। त्याच्यामुळे मग अजितदादा, रुपालीताई, सुनीलजी तटकरे, अदिती तटकरे हे सगळे याच्यासाठी दोषी आहेत का? जर रुपालीताईंच्या न्याय व्यवस्थेमध्ये माझ्याकडे कामाला असलेल्या मुलाने त्याच्या बायकोशी कसं वागावं ह्याच्यासाठी जर मी जबाबदार असेल तर तुमच्या कार्यकर्त्याने हत्या केलेली आहे एका मुलीची, त्याच्यासाठी तुम्ही सगळे जबाबदार आहात का ह्याचं देखील उत्तर द्यावं। आणि जर तुम्ही हो म्हटलात
तर मला देखील शिक्षा केली तर माझं काही म्हणणं नाही. पुढची भूमिका काय असणार आहे ते अत्याचाराच्या वाढत्या घटनेसंदर्भात? आम्ही या संदर्भामध्ये काल पुण्याच्या बार काउन्सिलला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या सगळ्या वकील महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की कृपा करून कुणीही या हगवणे परिवाराची केस आणि त्याच्या संदर्भात वकील पत्र घेऊ नये, जेणेकरून आरोपींना मदत होईल. ही एकच केस नाही, अशा अनेक घटना आजही महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. हुंडाबळीच्या तक्रारी आहेत, अत्याचाराच्या घटना आहेत. आमचं म्हणणं आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण झालं पाहिजे की कुठलाही वकील केस घेत नाहीये, आरोपींना मदत होत नाहीये आणि ज्या आरोपींनी हे केलेलं आहे ना त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी काल आम्ही वकील संघाला विनंती केलेली आहे. नक्कीच त्याच्यामध्ये ते आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर देतील आणि पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये उत्तर येईल अशी माझी अपेक्षा आहे. भविष्यामध्ये देखील आम्ही त्यांचे ज्या या केस संदर्भात जे कलम लागायला हवे होते, जे लागलेले नाही आहेत, त्या कलमा संदर्भामध्ये देखील मी लवकरच आज पत्र देणार आहे की ते कलम वाढवून देण्यात यावे. हे कठोर कलम जोपर्यंत या केसमध्ये लागणार नाही तोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळवून देऊ शकत नाही. कारण आज जर पोलिसांनी जी तक्रार नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये जे कलम लागले आहेत त्यात लगेच आरोपींना जामीन मिळू शकतो. त्याच्यामुळे तक्रारीमध्ये कलम वाढवून घेणं, ती तक्रार ठोस करणं, जेणेकरून ह्या नराधमांना जामीन देखील मिळायला नको, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये आदरणीय सुप्रियाताई असतील, आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी मिळून आम्ही याचा केस संदर्भात पाठपुरावा करणार आहोत. आणि जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळत नाही किंवा वैष्णवी सारख्या महाराष्ट्रातल्या जनतेतल्या आमच्या सगळ्या माता भगिनींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत. आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या येत्या 22 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत, ज्याच्यामध्ये ह्या हुंडाबळी सारख्या ह्या मानसिकतेच्या विरोधात आम्ही सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढा देणार आहोत. आणि आमचं म्हणणं एक तक्रार झाली आणि तक्रारीमधून हा विषय संपणारा नाही, तर त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची ही विकृत मानसिकता बदलवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे, जे आम्ही आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हा लढा उभारतोय. ते जे नाफडे होते, नाफडेची जी पत्नी आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे किंवा धमकोल्याचा प्रकार तुमच्या कार्यकर्त्या शहराध्यक्षाकडून रुपाली चाकणकरांना म्हटलेला आहे. या संदर्भात तुम्ही वाचली आहे तक्रार? त्यांनी म्हटलेलं आहे. कुठे? रुपाली चाकणकरांनी म्हटलेलं आहे. मी बोलले ना की रुपालीताईंनी असा जर उल्लेख केलेला असेल तर पहिले तर मी ती तक्रार वाचलेली नाही किंवा तसा माझ्या नावाचा उल्लेख असणारी एखादी नोटीस मला आजपर्यंत मिळालेली नाही. जर माझ्या नावाचा उल्लेख होता तर मला तिथे तक्रार, माझ्या नावाचा उल्लेख करून तक्रार झालेली असेल तर मला तशी नोटीस येणं अपेक्षित होतं, पण मला तशी नोटीस आलेली नाही. आणि स्वतः त्यांच्या नवरा बायकोंचा तो वाद आहे आणि त्या नवरा बायकोंच्या भांडणामध्ये जर रोहिणी खडसे जबाबदार आहे असं रुपालीताईंचं म्हणणं असेल की एखाद्या नवऱ्याने बायको बरोबर कसं वागावं आणि बायकोने नवऱ्यासोबत कसं वागावं हे जर त्याच्यासाठी मी जबाबदार असेल, तर मग वैष्णवीच्या केसमध्ये वैष्णवीच्या नवऱ्याने, तिच्या सासऱ्याने, तिच्या जेठाने, तिच्या सासूने, तिच्या नंदेने तिच्या बरोबर जो व्यवहार केला त्या व्यवहारासाठी अजितदादा, रुपालीताई हे सगळेच जबाबदार आहे असं म्हणायला आम्हाला जागा आहे. कारण तो त्यांचा पदाधिकारी आहे, त्यांचे स्वतःचे एकमेकांबरोबर चांगले संबंध होते. मग असं असताना त्या स्वतःही ती जबाबदारी स्वीकारतील का, हाही माझा प्रश्न आहे त्यांना. अशी देखील चर्चा आहे की जे नाफडे होते त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, जे पीए होते तुमचे, त्या संदर्भात? बघा, गुन्हा दाखल झालेला असेल, त्याने जर काही केलं असेल तर त्याच्यावर गुन्हा झाला असेल दाखल, आणि झाला असेल तर त्याच्यावरती कारवाई पोलीस करतीलच. यामध्ये माझा कुठे संबंध नाहीये. आणि जो ज्या वेळेस मला तक्रार दाखल झालेला आहे किंवा असा कुठला त्याच्याकडून त्रास होतो आहे असं कळलं त्याच दिवशीपासून मी त्याला कामावरून काढलेला आहे. तो त्या दिवशीपासून माझ्याकडे कामाला नाही. मी कोणीही महिलेवरती अत्याचार करत असेल किंवा महिले संदर्भामध्ये जर कोणाचा निष्काळजीपणा होत असेल तर आम्ही त्याला पाठीशी घालण्याचं नक्कीच काम करत नाही. आणि अशा वेळेस मी त्याला तात्काळ माझ्याकडून कामावरून कमी केलेलं आहे. तो माझ्याकडे कामावर नाहीये. त्याच्यामुळे नंतर त्याने काय करावं आणि काय नाही करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशी चर्चा आहे की आपण अजितदादांचा पक्षप्रवेश करणार असलेली चर्चा जिल्ह्यात रंगते. जिल्ह्यात काहीही चर्चा होत असल्या तरी मी चर्चा अजून तरी अशा कुठल्या होत आहेत का मी हे ऐकलं नाहीये. पण तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे वारंवार प्रश्न उद्भवले जात आहेत आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच हे प्रश्न विचारले जात आहेत.
आमच्या पक्षामध्ये अशी कुठलीही चर्चा नाही किंवा आम्ही एकमेकांबरोबर नेते मंडळी देखील कुणीही एकमेकांशी अशी काही चर्चा झालेली नाहीये. आणि ह्या चर्चेला मला तरी वाटत नाही की काही महत्व आहे किंवा चर्चाच असते. आम्ही लोकसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी आम्ही सगळे प्रचाराला लागलेलो आहोत. आमच्या सगळ्या संघटनेच्या बैठका दर महिन्याला होत आहेत. आम्ही सगळे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊन संपर्क करतो आहेत. आम्ही आमच्या पक्षाची संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि अशा वेळेस पक्ष विलीन होणारे, हे करणारे फक्त तुम्ही मीडियाच बोलताय. आमच्या पक्षामध्ये असला कुठलाही विषय नाहीये. तुम्हाला असं वाटतं अजितदादा पट आणि शरद पवार एकत्र होतील? मला काय वाटतं आणि मला काय वाटत नाही हे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारणं किंवा कार्यकर्त्यांनी त्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. मी पक्षाची एक साधी कार्यकर्ता म्हणून काम करते. कुठला निर्णय व्हावा नाही व्हावा हा सर्वस्वी आमच्या नेत्यांचा अधिकार आहे. आणि जर आमच्या नेत्यांनी काही ठरवलं तर आमच्या नेत्यांचा तो सर्वस्वी अधिकार राहील. आणि त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे आहोतच. इथे राहिलो तरी, त्यांनी काही निर्णय घेतला तरी आम्ही पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये त्यांच्यासोबत पूर्ण वेळ आहोत. एक आमदारासंदर्भातला विषय आहे, पुलासंदर्भातला विषय होता. सोशल मीडियावरती अशी चर्चा आहे की आमदारांचा जो पूल जर झाला तर आमदारांच्या संदर्भात सत्कार तुम्ही करणार असल्याच्या वक्तव्य केलेलं होतं. तो निर्णय मला असं वाटतं ह्या विषयापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये दुसरे भरपूर चांगले विषय आहेत. त्या विषयासंदर्भात बोलूयात. कारण आजचा दिवस हा वैष्णवीला न्याय मिळवून देण्याचा दिवस आहे आणि त्यासाठी मला तो विषय सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. कुणीतरी काहीतरी टीका करतंय आणि बालिशपणे बोलतायत त्याला मी फार महत्व देत नाही. कारण भुंकणारे भुंकत राहतात, त्याला फार उत्तर द्यायची नसतात. या होत्या रोहिणी खडसे, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.